तुमच्या रेस्टॉरंटच्या प्रॉफिटचा सर्वात मोठा हिस्सा कुठे जातो? तो जातो स्टाफ कॉस्टसाठी. रेस्टॉरंटची स्टाफ कॉस्ट 20 ते 25% दरम्यानच असायला हवी. मी ज्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना कन्सल्ट करतो किंवा जिथे मी स्टाफ मॅनेज करतो तिथे मी स्टाफ कॉस्ट 25% जास्त जाऊ देत नाही. कारण अल्टिमेटली स्टाफ कॉस्ट वाढली तर रेस्टॉरंटचं प्रॉफिट कमी होतो. नमस्कार, मी तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट राहुल मुळीक आणि आजचा आपला विषय आहे स्टाफ कॉस्ट. या स्टाफ कॉस्टमध्ये काय काय इन्क्लुडेड असतं? सॅलरी आणि वेजेस, ओव्हरटाईम आणि बोनस, युनिफॉर्म आणि ट्रेनिंग कॉस्ट, असं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी स्टाफ कॉस्टमध्ये इन्क्लुडेड असतात. आता ही स्टाफ कॉस्ट कंट्रोल कशी करायची? तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटचा सेल्स डाटा वापरून योग्य वेळी योग्य स्टाफ असाइन करू शकता. म्हणजेच ज्यावेळी जास्त फुटफॉल असेल त्यावेळेला जास्त स्टाफ आणि ज्यावेळेला कमी फुटफॉल किंवा कमी बिझनेस असेल त्यावेळेला तुम्ही कमी स्टाफ असाइन करू शकता. तुमच्या हॉटेल रेस्टॉरंटच्या स्टाफसाठी ट्रेनिंग सेशन प्लॅन करून तुम्ही स्टाफ कॉस्टिंग सुद्धा वाचवू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्टाफ मेंबर्सना वेगवेगळ्या कामांचं ट्रेनिंग देऊ शकता, ज्यामुळे तुमची स्टाफ कॉस्ट खूप कमी होते. तुम्ही तुमच्या स्टाफ कॉस्टवरती जर कंट्रोल ठेवू शकत नाही तर तुम्ही तुमच्या प्रॉफिटवरती सुद्धा कंट्रोल ठेवू शकणार नाही. सो तुम्हाला तुमची प्रॉफिटेबिलिटी जर वाढवायची असेल तर आत्ताच तुमच्या स्टाफ कॉस्टवरती फोकस करा. या संदर्भात तुम्हाला माझी मदत हवी असेल तर मला DM करा आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी माझ्या हॉटेल हसल या पेजला फॉलो करा.